हत्तीची पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळते। महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर ओंकार हत्तीचा वावर दिसून आलाय। नेतर्डे गावात केळी, काजू, फणस बागांचं नुकसान केलंय। काजूचा हंगाम असल्यानं शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत। त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर ओंकार हत्तीचा वावर सध्या आढळून आलेला आहे। नेतर्डे गावात केळी, काजू, फणस या बागांचं या हत्तीनं नुकसान केल्याची माहिती आहे। ओमकार म्हणून हत्ती आलेला आहे। तो ओमकार हत्ती इथं नेतर्ड्यातच आता स्थायिक झालेला आहे। आता खोलबागवाडी या भागामध्ये तो सध्या इथं वावर त्याचा आहे आणि आपल्या माडाचं केळीची झाडं, माडाची झाडं आता खोलबागवाडीमध्ये तिथं लोकांची बागायती आहे। तिथं लोकांचं आपल्या चवळी म्हणा आणि असं काहीतरी पीक त्याने काढलेलं आहे। ते जर नुकसान केलं असेल तर तोंडानिशी आलेलं ते पीक त्यांना पुढे पाठी भेटणार नाहीत। काजूच्या हंगामामध्ये लोक दोन तीन दिवस पण काजूने जात नाही, कारण तो एकाच जागेवर थांबून आहे। तिकडे जाऊन तिकडे एकाच जागेवर राहतो तो, म्हणून लोक 4 दिवस झाले काजूनी पण जात नाही आहे। त्याच्यासाठी वनरक्षक आणि जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं आहेत त्यांनी त्याला तिकडून तरी हाकलून आपल्या त्याच्या निवासस्थानी सोडावं त्याला, अशी माझी नम्र विनंती आहे। नेतर्डे गावात आमच्या या ठिकाणी गेले 8-10 दिवस झाले ओंकार नामक हत्ती या ठिकाणी आलेला आहे आणि 8 दिवसापासून तो नेतर्डे गावातच आहे। त्यामुळे लोक जरा भयभीत पण झालेले आहेत, कारण सध्या काजूचा हंगाम आहे आणि लोकांना कसं काजूत जाताना भीती वाटते। एखाद्या वेळेस हत्ती अंगावर आला तर अशी काळजी वाटते, त्यामुळे लोक जायला घाबरतात।